आलो ना नको सांडल या नाही पुढं ह्याचा काय सब्जेक्ट झाला होता अन्नत्यागाच्या ह्याचा कोणत्या विषयात आपलं विशेष सरकार मोटर अटक करणे विशेष सरकारी वकील त्याच्यानंतर जे समजा प्रशांत महाजन राजेश पाटील आणि बाकीचे जे सहकार्य करणारे अजून हल्ला करा म्हणून आपण जे म्हणतो एका नाही त्यांना ह्याच्यात घातलेला नाही ह्या लोकांना आरोपी करावा ह्या केसमध्ये ह्याच्यामध्ये SITचं काय म्हणणं आलं जे आपण घेतले इकडे प्लॅटफॉर्म त्यांचा कोण आहे त्यांना लूज होऊ नये एवढं त्यांचं म्हणणं आहे. मी म्हणतो त्यांचं प्लॅटफॉर्म लूज होईल नाही होईल हा त्या केसमध्ये घेऊ नका यातल्या कोणत्या तरी याच्यामध्ये घेतले पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. त्यांना नाही घेतल्यामुळे काय म्हणलं तिथं कोर्टात आरोपी आले की हे टोळी समर्थन त्यांचं करायला सगळ्या गोष्टी तिथेही करायला पोलीस स्टेशन मध्ये प्रशांत महाजन तर पोलीस स्टेशन मध्ये आता रेग्युलर इथे येतो पोलीस स्टेशनच्या बाहेर येतो राजेश पाटील पण येतो पोलीस स्टेशन मध्ये आलता जिथे म्हणून ते कॉन्स्टेबल येतं त्यांच्या कॉम्प्युटरवर बसून ते टाईप करत होता. आपल्याच प्रकरणामध्ये टायपिंग चालू केलं. 9 तारखेला संध्याकाळी आम्ही हे आरोपी पकडले 9 असं ते चालू होत होतं. संध्याकाळी 8:30-9च्या दरम्यान होता पोलीस स्टेशनला. ह्यांना ह्यांच्यावर काहीच न झाल्यामुळे हे काय म्हणलं ह्यांच्यावर चोर ठेवायला म्हणजे आपले जे समजा कोणी बघणार करणार ते डिप्रेशन मध्ये चाललेत. यांनाच आरोपी करा असं आपलं म्हणणं आहे. हो ना. कृष्ण आंधळे अटक याचं काय नाही जवळपास झालेलं आहे. काय होईल पर्पजली थोडस थांबलेलं आहे. आज तिसरी मागणी आहे ना आपलं विषय सरकार मी सांगितलेलं आहे ते तयार तुम्ही मला सांगितलं यांच्या थ्रूच आहे. मला म्हणजे बाहेर ग्रामस्थांना सांगता नाही येणार ही बाब मी धनंजयला सांगितलेली आहे. या बाबतीत ते तुम्हाला पण कळालेली त्यांचं म्हणणं आहे थोडस थांबा. आपला उद्देश हेच आहे की हे मात्र व्हायला
ते व्हायला पाहिजे. मग त्यांना जाणीवपूर्वक बाजूला का ठेवायला लागले ते तर काहीच कळणार आपल्याला. असं होणार तिथं आले की मग आपली जी पण समजा इकडे तिकडे जाणार बघितलं की मग त्याच्यात डिस्टर्ब व्हायला लागले सगळेच त्या गोष्टीमुळे. पण हे 2 लोक 100% जबाबदार. 100%. त्यांनी जर आपल्याला सांगितलं नसतं ना की 20 मिनिटात येईल 10 मिनिटात येईल तर आपण शोधलं असतं. त्यांच्यावर आपण आरोपी सोबत कनेक्टिव्हिटी होती यांची. ते आरोपीला बोलत होते आणि आरोपीने सांगितल्यावर त्यांनी विश्वास नव्हता ठेवायला पाहिजे. ज्या टावर खाली आहेत चिंचोलीच्या, ह्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं गावकऱ्यांना की हे चिंचोलीच्या टावर खाली आहेत. तिकडून 3 गाव भाऊकीचे होते, बरोबगाव, चिंचोली, नावली. त्यांनी थांबवल्यामुळं आपला माणूस गेला. सगळ्यात मेन ह्यांचा पार्ट आहे. हे 2 लोक एवढे गुन्हेगार अन्न असताना ह्यांच्यावर कारवाई होत नाही. आणि आता जे वैभव पाटील आहेत ना ते प्रामाणिकपणे आम्हाला काम करत येतं. तर त्यांच्यावर पुढारी म्हणजे भाजपचे पुढारी त्यांच्यावर दबाव आणून त्यांची तक्रार भगवान केदारानं तो माणूस प्रामाणिकपणे आम्हाला काम करतोय. ह्या केसमध्ये त्यांचं प्रामाणिक काम चालू आहे. म्हणजे आपल्याला बी त्यांना असं नाही की समजा आपली बाजू घेऊन नाही अगर दुसऱ्याची बाजू घेऊन नाही. जे ऍक्च्युअल आहे त्याच संदर्भात त्यांचं काम चालू आहे. तरी पण ते त्यांना त्याच्या अडचणी व्हायला लागल्या म्हणून त्यांच्या तक्रारी चालू आहे. आणि मुळात काय झालं, एसपी बदलले. खालचं जाळं जे आहे ना ते जाळं चुकीचं आहे सगळं. अजिबात सगळं जायचे ते प्रामाणिक आहेत पण खालचे प्रामाणिक नाहीत. खालची रिपोर्टिंग ही चुकीची जाते. अण्णा त्या दिवशी आरोपी वाशीला जे होते का केस पोलीस म्हणून वाशी पोलीस मधल्या भोले नावाच्या PSI फोन आहे केस पोलीस म्हणून आरोपी रिलीज तिथून जे पळाले का त्याचं कारणच ते गाडी हे मध्ये आणि ह्या दोन्ही पोलिसांना ते सापडत नाही. म्हणजे कुठंतरी निवड लहान लेकरासारखं ठिकाणावर ठेवली पळून जाण्यासारख्या. बरोबर सांगितलं गाडी कुठं त्या भागामध्ये. एक कॉपी दे ना मला. तुम्हाला वाचलं नाही तुझ्याकडे आलंय असं मला. म्हणजे सगळं त्यांच्या सीसीटीव्ही मध्ये आलं. त्याच्यात काहीच चुकीचं नाही अजिबात. सगळं एकदम जसं तसं जशाला तसं. ही सगळी सिस्टीम सगळी जी जास्त असल्यामुळे ना म्हणजे ह्याच्यात बऱ्याचशा त्रुटी राहण्याची शक्यता वाटायला. जागोजागी तपासात अडथळे यावेत ह्याच्यामध्ये. हेच पोलीस स्टेशनला एकही पुरावा द्यायची इच्छा झाली नाही. जे पुरावे निघले ते सर्वसामान्य जनतेने जे ह्या चळवळीत आहेत न्यायाच्या भूमिकेत आहेत त्या लोकांनी दिलेत. बीड जिल्ह्यातला कुठलाच CCTV फुटेज किंवा कुठला पुरावा या पोलीस यंत्रणेनं काढला नाही. एवढी सेन्सिटिव्ह केस असताना सगळ्यात दुर्दैव मोठे. DYSP जी यंत्रणा इथली आहे ह्यांनी तपास एकदा त्यांच्याकडे दिला. हात झटकेले रात्री 11:30 वाजता सांगितलं की CID कडे तपास दिला. पण ही जिम्मेदारी नसती त्यांची. सेन्सिटिव्ह केसमध्ये त्यांनी काहीतरी एखादं पाऊल टाकायला पाहिजे.
न्यायालयीन कोठडी न्यायालयीन बंद म्हणजे न्यायालयीन. त्याला SIT आणलं होतं उचलून आणलं. वाशीच आहे ना, त्याला SIT उचलून आणलं. मग परत चौकशी करून सोडून दिलं. त्यांनी आरोपी सोबत कॉन्टॅक्ट केलेत. दारू तालुक्यामध्ये गावंदराचा काम एकच आहे. आरोपी कसे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने राहिले पाहिजे समाजात, हे यांचं टार्गेट आहे. ह्यांचं हे केज मधल्या एक मंडळीचं त्यांना 100 कॉल कशाला येते 2-2, 3-3 दिवसात आरोपीचे सगळे. आरोपी हे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन चला चहा प्यायचा आहे म्हणून तास इकडे थांबतात कर्तव्यावर असताना. हे त्याच्या आधी आपल्या घटनेच्या अगोदरचा इतिहास. चांगल्या माणसासोबत जाऊ द्या, पण आरोपी सोबत गेलेले भरपूर CCTV फुटेज आहेत. आता कृष्णाने 307 मध्ये असताना त्यांच्याबरोबर राजेश पाटील हे सरस फिरत LCBचे लोक ऑफिसमध्ये बसले त्यांच्याबरोबर त्या कार्यालयात विष्णू साठेच्या, त्याचा CCTV आलेला आहे. म्हणजे आरोपी हा फक्त आपल्यासाठी, त्यांच्यासाठी मित्र येतो. टोल नाक्यावर रोज पोलीस असायचे तिथं पैसे वसुलीला ह्याला त्याला. त्या दिवशी नव्हते सांगितलेलं ह्यांनी सक्त यायचं नाही. म्हणजे दहशत काय साधी नव्हती. अपहरण करण्यापासून फरार करण्यापर्यंत पोलीस सहभागी होते. 100% ते पण तसंच होते नाही. दररोज ते पण त्या दिवशी तिथे ते पण सण होतो. राजेश पाटील आपल्या जयंती दिवशी तिथं ठाण्यात होता. आपण कंप्लेंट कोणाकडे लॉन्च केली? अप्पर मोहसनच्या पुणे. SP CID यांना पण पाठवले नाही, पाठवले अजून. यांना मीच देतो ना. म्हणलं अजून सगळं व्यवस्थित बघून चुकीचं काही गेलं नाही पाहिजे आपल्याकडे. पण हा ड्राफ्ट तो चुकीचा नाही ना. नाही, ड्राफ्ट चुकीचा नाही. संपूर्ण संपूर्ण बरोबर आहे, एकदम खात्री नाही. असं देतो मी. आणि हेच लिहून नाही दिलं. रमेश घोलेचे पहिले हे झालेले, याला SIT ने उचलला होता, हे उचललं होतं. हे नाही लिहून जर लिहून दिलं ना तुम्हाला लिहून द्यायचं. हा तर आलाच पाहिजे. समाजाला खोटं सांगण्यात आलं आपल्याला. आपण दुःखात होतो, जंगलातून पळाले. वाशीला कुठलं जंगल आहे हे एकदा त्यांना सांगा मला पोलिसला. असं पाहुण्याची गरज तिथं आपली. कशाचं जंगल आहे? पोलीस म्हणणार नाही जंगल आहे. बाबाच्या कोपऱ्याला गाडी लावली, तिथून प्रसन्न बाबाच्या घरामागून उंदरे गड्डीने खाली गेली. खाली 1-2 माणसं घर तेवढेच आहे. खाली जंगल नाही, फिंगल नाही, काय नाही. पाहुणेच येत नाही. जंगल कशाचं आहे वाशी? ते तसं सांगतात ना. पोलीसची रिपोर्टिंग आहे, जंगलामधून पळाले. वाशीला जंगल कोणतं? त्यांनाच माहिती. नाही काही. तिथून निघालं त्याच्या माग PSI बी. गाडी घेऊन पळाली. आराम से PSI होता ना. वाल्मिक कराडे वाल्मिक कराड सोबत असेल. म्हणजे केज मध्ये कार्यालयातले विष्णू पाटील कार्यालय
त्या ठिकाणी आले त्यावेळेस त्याच्यातलं हे मग त्याच्यात प्रश्न आंधळे तो आरोपी ह्याच्यातला पहिला पण, 307 मधला तो आरोपी. फरार आरोपी त्याचे जामीन सुद्धा नाही. तो जर असा वागतोय पोलिसांसोबत तर त्याला काय भीती असणार फरार आहे? घोषित केला आरोपी. कोण PSI? राजेश पाटील. त्याच्या पाठीमागे राजेश पाटलाच्या पाठीमागे दिलीप गीते गेले का सिव्हिल त्याच्या पाठीमागून पण. गुप्त शाखेचा कर्मचारी ते. पत्रकारांना फोन आहे त्यांचे, आमचं नाव घेऊ नका, आमचं नाव त्याच्यात वगळलेले घेऊ नका. सगळ्यात महत्वाचं अन्न आहे चेन बदलावं लागते बाबतीत. इतरचे बदलल्याशिवाय काही होणार नाही. त्यात ते 100% पुन्हा चार्जशीटमध्ये त्रुटी राहणार आहे. चार्जशीटमध्ये जर पुढे मला हे व्यवस्थित ड्राफ्ट करून द्या. त्याच्याशिवाय त्याच्यात आलंय त्याच्यात आलंय. सगळे त्याच्यात घेतलंय सगळं. त्याच्यात आहे ते. रमेश घोलेच ना? हा. यांनी इकडं वळवून तिकडं वळवले होते का? पाठीमागं गाडी असल्यामुळं त्याच्या लक्षात आलं की पाठीमाग गाडी आहे. मग त्यांनी क्लिअर सांगितलं असं. ह्या आरोपीला त्या दिवशी खूप म्हणजे त्याचं साम्राज्य खूप होतं ना त्या दिवसापर्यंत, घटना घडेपर्यंत, घटना घडल्यानंतर त्यांनी सांगितलं असं की असं असं झालंय, सरपंच आहे व त्याचं जास्त काही होऊ नाही वेगळी गोष्ट, म्हणून हे असं करा. म्हणजे त्याला घरातला ठेवायचं नाही, समाजातला ठेवायचं नाही, कुटुंबातला ठेवायचं नाही. कोण आला असतं? तुम्ही आला असतात का? किंवा जनता आली असते का? न्याय देण्याच्या भूमिकेत हे म्हणले असते. अशा गोष्टी केल्यानंतर कोण आला असतं पुढे? ही गोष्ट करायचीच होती. 100% करायची. त्यांचं ते रेग्युलरच आहे. ही घटना इथून महागाई त्यांना जी केली इथून महागाई जी त्यांना तिकडे प्रकार केले तीच प्रकारे केले. 10-5% प्रकरण राहिलं असतं. आपण म्हणलो असतो नाही नाही तसं नव्हतं, ते म्हणले असते तिथं सिद्ध झालंय. पण ती सगळे हे सिरियस बाबी आहेत का? 1 ते 7 सगळ्यात सिरियस बाबी आहेत. महाजनचे आमच्या ज्यावेळेस बारगळ होते SP, आम्ही 2 वेळेस त्यांना भेटलो बीडला जाऊन. ते मला म्हणले ही माझ्या हातली गोष्ट नाही, आम्ही यांना म्हणले ते हे अहवाल पाठवलाय, प्रस्ताव पाठवलाय. मग जरांगे पाटलानं ह्यांना फोन केला संभाजीनगरला आयजी साहेबाला. ते म्हणले प्रस्ताव माझ्याकडे आलाच नाही. त्यांनी आम्हाला 8 दिवस त्यांनी प्रस्ताव पाठवायलोय, मी सुट्टीवरच होतो. कशाचा प्रस्ताव? ते महाजनच्या चौकशी संदर्भामध्ये प्रस्ताव पाठवला. म्हणजे माझ्या लेवलवर नाही म्हणजे महाजनचं काहीच वरी पाठवा. महाजनने जे सांगितलं असतं ना, मी त्याला स्वतः मध्ये टाईप करताना बघतोय नेमकं ह्याला म्हणजे नाही. मी त्या दिवशी काम करायचं कसं सुद्धा केला कोणाला गावामध्ये हाय म्हणून पोलीस स्टेशनला. ते बघा नाही आम्ही जाऊन बघितलं, मी प्रमोद जाऊन बघितलं ना पोलीस. नेमकं काय करत होते पोलीस. आणि त्याला त्या PI साहेबांना आता सांगितलं तुम्ही इकडे काय येऊ नका, कारण तुमच्यामुळे मला त्रास व्हायला. गुजर साहेबांनी म्हणून त्यांच्यावर आता दुसरे माणसं लावले. ही झाल्यामुळे मग ह्यांना काय केलं, दुसऱ्या माणसात त्यांच्या तक्रारी करायला की हे असं करते ते ह्यांचीच बाजू घ्यायची. आणि ऍक्च्युअल त्यांना आपली बाजू घेण्याचा विषय नाही, अगर कुणाचीच नाही. जी आहे ते ऍक्च्युअल ते काम करायला लागले. त्यांना आमचा 8-8, 15-15 फोन सुद्धा नसतो पाटील साहेबांना. काम काय असेल तर तेवढं पुरतच, नाही तर बिलकुल कोणी असं जाऊन भेटणं नाही, बोलणं नाही. हे एक काम करा, हे जे तहसीलदारला दिलंय ना, हे यांना एक मेल करा डायरेक्ट. हा हे मेल करा, हे पण मेल करा.
मी तर स्वतः देतो माझ्या लेटर पॅडवर मसाजोगकारांचं म्हणणं म्हणून, परंतु तुम्ही इथपर्यंत न देता यांना डायरेक्ट मेल करायचा आणि ह्यांना पण मेल करायचा. त्यांना काय समोर देतात ना ते इथंच हा, इथंच ते देतात, ते घेतात. आता ते माझं आणि समजा आपण काही माहिती देतो ते बी गुजर साहेबापर्यंतच फोन लावतो, तरी सुद्धा आरोप मीडियाच्या समोर सुरेश धस आणि बसवराज तेली यांचे फोन तपासणी करा म्हणजे माझे. आता तपासासाठी फोन नाही करायचं तर काय करायचं. मी तिथं असताना तुमचे फोन आलेले आहेत काही वेळेस, हो, मी असताना सुद्धा गुजर साहेबाला ते की काय गुजर चाललंय? साहेबांनाच मी विचारायचो. आता विचारणं तर काम आहे ना. पण हे जो तुम्ही 7 मुद्दे म्हणता ना, हे 7ही मुद्दे गंभीर आहे. खूप गंभीर आहे ते. आणि खूप गंभीर ते आहे. वाचवायला निघालेली टीम आहे, ह्यांना जर काहीच केलं नाही तर हे अलगद बाहेर काढते. एवढं होऊन ह्यांना काहीच केलं नाही, पोस्ट टाकली विरोधात तर त्याला 2-3 दिवस मध्ये ठेवते. एवढे स्क्रीनशॉट पाठवले, डिपार्टमेंट म्हणलं स्क्रीनशॉट पाठवा, कुणी काय बोलतंय का, एकावरही काही कुठली कारवाई केली नाही, एकही कारवाई नाही. त्यांना कळून चुकलं ना, काहीच होत नाही. गाडी तर आरोपीला सोडवायला जा, पैसे फोन पे करा, गाड्या लपवा त्यांच्या, जर काहीच होत नाही तर मग पुढे तरी काय होणार आहे. त्यांच्या लक्षात आलं ना काहीच होत नाही ह्याच्यामध्ये. हेच आरोप म्हणून गावकऱ्याचं एकच म्हणणं आहे, सीएम साहेबांना जर स्वतः जर एसपीला सांगितलं की तू ह्यात लक्ष देऊन ही गोष्ट तात्काळिक कर, पोलीस प्रशासनाला उतरवणी करा. करतच नाही आपल्याला. ते केस ही टोटली त्यांच्याकडे आहे, सीआयडी. तीच अडचण झाली. बाकीच्या ऑर्डर ज्या इकडच्या इकडं नाही, बाकीच्या ऑर्डर ज्या करायच्या ते एसपी ला आपण सांगायला लागलो. म्हणजे इथलं पोलीस दल जे आहे, पोलीस दल बदली करणं सगळ्यात उत्तम. त्याची कर्मचारी त्यांना आणि पिलावळ जे आहे जी मदत करणारी त्यांची बदली झाली. ते कोण कोण आहे हे ह्याच्यात टाकलेच ना ते इथले. त्याच्यामध्ये काय झालं साहेब, सीएम साहेबांना आतापर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही सीआयडी माहिती दिली, आम्हाला एसआयटी दिली, सगळं दिले. पण पोलिसाचं ही म्हणजे पीआय महाजन त्यांच्यासाठी लय चिल्लर माणूस आहे ना, किंवा हे राजेश पाटील असेल किंवा तो PSI असेल, हिथंच सीएम साहेब कमन म्हणजे हे करते ते आम्हाला समजा नाही. सीएम साहेबांचं नाही समज, त्यांच्या कानापर्यंत पहिल्या दिवशी त्यांना आपण निवेदन दिलं, हे पहिल्या दिवशीच्या निवेदनामध्ये मागणी आपली ही, आणि पहिलीच मागणी त्यावेळेस सुद्धा ही. ह्यांनाच आरोपी केल्याशिवाय ह्या गोष्टीला शेय बसणार नाही. कुठंतरी हे 2 लोकच आरोपीच व्हायला पाहिजे, ते 2 बी व्हायला पाहिजे. महाजन आणि राजेश पाटील. आणि हे राजेश पाटलाच्या हिमतीशिवाय त्यांनी बळ दिल्याशिवाय 4 ते 4:30 पर्यंत अर्धा तास पोलीस स्टेशनच्या इन कॅमेरा सुदर्शन गुरुजी राजेश पाटील बोलते, काय बोलत असतील. हा, आदल्या दिवशी काय बोलत असतील, काय चर्चा करत असतील, काय हितगुज करत असतील. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीची आपण परमिशन घेतो, एखादा बांधकाम परवाना, तसंच झालं ना की आता उद्या आम्ही खून करणार आहेत आणि त्याचा परवाना घेण्यासाठी आम्ही तुमच्याजवळ वेळ देत आहे, असंच झालं ना. नाही तर जर पुरावे जर लूज करून ठेवले तर पुढे काय त्याचा हे होणार आहे. त्यांचं तेच चालू आहे, त्यांचं तेच काम त्यांचा चालू आहे. तपास आहे ते फक्त अटक केले त्यांच्याच भोवती फिरवायला लागले. पुढे त्याची पुढे काही सरकच नाही ना त्यांचं. न्यायालयीन चौकशी जी लावली आहे, न्यायालयीन चौकशी सुरू झाली का? नाही. न्यायालयीन चौकशी सुरू करून ही जे अधिकारी न्यायालयीन चौकशीला ह्या अधिकारीच चौकशी करावी. नाही, न्यायालयीन चौकशीची गरजच नाही ना. आपण निवेदन देतो. निवेदन आपण दिलं, पण त्यांनी आपल्या ऐका कारवाईसाठी ह्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी लावली नाही. आतापर्यंत आपण म्हणलो नव्हतो, पण आता आपण क्लिअर कट म्हणू की हे 7च्या 7 जे मुद्दे दिलेले आहेत, आणि अधिकाऱ्याला न्यायालयीन चौकशीने त्यांची चौकशी केली तर काही न्यायालयीन चौकशीत बी जातील ते, परंतु ह्या करायचा पोलिसाचा पोलीसचा PSI करायचा ह्या तपासात बाहेर काय पडणार नाही. अनुसूचित जाती जमाती आयोगानं शिफारस केली की राजेश पाटलाला अटॅचमध्ये घ्या म्हणून महाजनला. तरी मी त्याच्यावर अजून काय कारवाई नाही. SP न दिलेले का? हो. त्यांनी कोर्टात केस दाखल केली की ह्याच्यावर अॅट्रॉसिटी करण्यात यावी. आनंदराव अडसूळ साहेबांनी दिलंय. हो.
मग आता मुंडे साहेबासारखं हे बी आता त्यांचा जावा आहे का काय काय तीच कळायला गेलं त्याच्यावर म्हणजे कारवाई काय छान पाटीलवर नाही महाजन आणि ते पाटील हे दोन लोक हे सह आरोपीच व्हायला पाहिजे. कारण त्या दिवशी जरी तत्परता फक्त मला उत्तर जे दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी त्या उत्तरामध्ये PI महाजन हे 45 मिनिटात इकडे आलते. नाही आले मान्य असं म्हणले. मीच सांगतो 15 मिनिटात आले टोल नाक्यावरूनच गेले. पण ज्यावेळेस मोबाईल ट्रेस केले त्यावेळेस त्यांना भीती अशी वाटली की जे गावकरी मोठ्या प्रमाणात आलते हेचकडं अन्नाचं अपहरण झालंय म्हणल्यावर त्यांना भीती अशी वाटली हे गावकरी जे गेले तर त्या आरोपीला मारतील का काय. मी सांगतो मला जे वाटलंय ती शंका माझ्या मनात. म्हणून यांनी जे चिंचोली जे टावर ट्रेस झालं होतं ते सांगितलं नाही. इकडची दिशा सांगितली. कोरडेवाडी विडा शिंदी इकडे लोक गेले. आरोपीची काळजी त्यांना वाटली जर तिकडे गेले असते का आरोपीला मारलं नसतं आमच्या माणसाला वाचवलं असतं परत आणलं असतं कायदेशीर कारवाई केली असते. आम्ही मारलं नसतं. मारणारं हे गाव नाही. त्यांना ती जागा गोष्ट दिसली. त्यांनी तिकडं का सांगितलं महाजनने सांगितलं. आरोपींची काळजी गाव पडल्यावर आरोपीला मारतं का काय की तुम्ही इकडे ही जीवाची वाडी ही ते हे एरिया तुम्ही बघा आम्ही इकडे बघतो. आमच्या गावकऱ्याची पूर्ण यंत्रणा माझ्या इकडे लावली जीवाची वाडी पूर्ण उलटी झाला अण्णा. हा प्रकारच खंडणीमधून 302 झालाय. मग ज्या दिवशी खंडणीची केस घ्यायला दाखल करायला हे लोक गेले होते त्यासोबत तो सोनूने अॅट्रॉसिटीची केस दाखल करायला गेला. मग त्या दिवशी जर महाजनने ही अॅट्रॉसिटी आणि खंडणीचा गुन्हा जर दाखल केला असता तर ही लोक जेलमध्ये गेली असते. 9 तारखेची घटनाच घडत नव्हती. 6 तारखेला 6 तारखेला 10 वाजेपर्यंत खंडणीमधून 302 झालाय आपण सिद्ध केलंय. मग खंडणीची न गेल्यामुळे ह्याला मेन ही महाजनच कारणीभूत आहे. त्याला कसं काय मुख्यमंत्री साहेब त्याला खंडणी सीसीटीव्ही फुटेज बघा त्या दिवशी अशोक सुरेने पाय धरत अॅट्रॉसिटी घ्या अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून घ्या. घेतली नाही. अर्धा तास पाया पडत होत त्याच्या आणि 12 तास पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला एकला गेलेला माणूस रात्री 10 वाजता परत आलाय तरी देखील ह्या माणसानं केस घेतली नाही. ती घेतली 12 तारखेला. ती त्या दिवशी घ्यायची ना. ती घटनाच घडली नसती. पण ते सीसीटीव्ही की तो माणूस तिथं केस देण्यासाठी गेलेला ही सीसीटीव्ही स्पष्ट दिसतंय ना. असं नाही की तो गेला नाही ना आपण आज ब्लेम करायला तसा विषय नाही त्याच्यातला. 29 तारखेच्या जे आहे ते वाढणं कराड जालता इथं त्याच्याबरोबर ते माझं नाही आपलं पक्षाच्या कार्यालयामध्ये बघितलंय त्यांना आता अण्णा बघितलं तिथं काय करत होतं पक्षाचा नेता आहे काय एखादा हे होय राष्ट्रीय अध्यक्ष होय तिथं गेला त्या मीटिंग मध्ये विष्णू चाटेच्या ऑफिस मध्ये आपले जे आरोपी विष्णू चाटेच्या ऑफिस मध्ये चारी मेन आरोपी प्रश्न आणले असतात हे असतील त्याशी त्या पाटील बरोबर आहे. सुदर्शन बोलले कृष्णा तो 307 मधला फरार आरोपी आहे. मग त्या दिवशी पाटील सोबत असं त्याच्या डोळ्यात काय गेलं त्यावेळेस ना 307 आरोपी आपल्यासोबत. हे पक्षाच्या ऑफिस मध्ये काय करतो वाल्मिक कराड म्हणतो राष्ट्रीय नेता त्याला संरक्षण द्या. 29 तारखेला वाल्मिक कराडला भेटायला गेला. आता तुम्ही बघितलं तुम्ही काय करायचं त्या काय करायचंय प्रत्येकाने आपले आपले काम वाटून घेतलेले म्हणून त्यांची तिथं बैठक होती त्या चाटेच्या ऑफिसमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयात अजित पवारच्या. बरं आपला आता ती महाजन नेमकं पोलीस स्टेशनला काय करतोय झाडू मारायला नाही काय कशाला का कागद बदलायला महाजन इथं यायचं काय संबंध. अजून येतो ते लॅपटॉप बघतोय. दोन साक्षीदार मी स्वतः साक्षीदार त्या गोष्टीला मी त्याचं कामच काय. आम्ही काल हे पाटील साहेबांना सांगितलं म्हणून तुम्ही त्याला येऊन कशाला देतात की आपलं जे वैभव पाटील त्यांना म्हणजे तुमची त्याची गोष्ट एक असेल ना म्हणजे हो आहे माझी पण मला आता येते त्याला काय मला बोलतात ना मला तुम्ही तक्रार करायची कारण जे माणूस गेलं म्हणे किंवा इथं 4 जण आहे ते इथं काय करतं आणि अजून मी ते नाचके 4-2 गोळा करून तोड तर घेऊन बसतोय. पोलीस स्टेशन पोलीसचे त्याचे काय म्हणजे पहिले जुने कर्मचारी अजून ते पोलीस खंडन काय राहिलेला पिलेला काय असेल टाटा पिटा काय ते आपलं जमा कॉम्प्युटर बसून काय करतो. आणि 9 तारखेला बी अण्णा उचलून नेल्यानंतर महाजन तिथं आलते ना. उचलून नेल्यानंतर टोल नाक्यावरून महाजन काय केलं काहीच केलं नाही यांनी. त्यांना हे बघा मी सांगतो काय झालं. आरोपी सोबत कॉन्टॅक्ट मध्ये होते काय सांगत होते तपासाला गेलो 10 मिनिटं दिली आपल्याला सांगत होते. पण ह्यांनी जर म्हणले असते 36 कॉल मध्ये ते सांगतोय ना ते 35 कॉल धनंजयने केलं ना त्याला 36वा एकच कॉल आला तर तो दरवेळेस सांगतोय ना विष्णू चाटे
10 मिनिटात येतोय, 20 त्याच्यावर मिनिटात आपण येतोय. विश्वास ठेवला नसता अण्णा. PI आणि PSI सांगतात ना, त्यांना पण 20 सांगितलं ना. मिनिटांना येते, सांगा आले का, मी आईला फोन करतोय, आला का दादा. म्हणजे ही गोष्ट ह्यांनी संगनमतानं हे जर म्हणलं असेल की तुम्ही जे करायला त्याच्यात जर काही झालं तर तुम्हाला असं असं मी म्हणजे त्याला जर खडे बोल सुनावले असते झालं नसतं ना. ही चर्चा आपण जशी मांडली तशी चर्चा केली त्यांनी त्या दिवशी या गंभीर घटनेची. अण्णा आता नांदूर फाट्याला जेवायला होती 3 जण, नांदूर फाट्याला अलीकडे फाट्याला बी नाही मधीच हम्म. 3 जण जेवायला त्या तिरंगाड्या तिथले त्याची काय दिले 3 जण होते. आणि विशेष म्हणजे कोण ह्यांना कोण तिघं? ताटे विष्णू कृष्ण आंधळे, विष्णू चाटे आणि कोण होतं? पोलीस मधला कोण? पोलीस मधले नाही. कट करायला आणि विशेष म्हणजे अण्णा हे जी सगळे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते समजा पत्रकार कोण म्हणा किंवा आपल्या कोण हे त्यांना माणसाने आपण काढले दिले. साध्या साध्या. काढू आणले का? ह्या DYSP साहेबाला असं वाटलं सगळे नाही पुरावे आपण कुठला एखादा पुरावा आपण द्यावा CID ला ह्या प्रकरणामध्ये, एकही दिला नाही. त्यांनी म्हणावं फक्त मी दिलाय म्हणून. इथला मीना ना, हा हा मीनाने पैसे घेतले. माझे स्वखंडन गोळा करीत हा, अजून उरलं सोरलं गोळा करायला येतो काय? आता तसंच नाही. गोळा करायला, दबाव टाकायला. दबाव टाकाय म्हणा. एखाद्या माणसानं समजा काम करीत असताना कुठं अटॅच कुठं केलंय माझ्या? बीडला हेडक्वार्टरला बीड जिल्ह्यातच नाही ठेवलं पाहिजे. बीड हेडक्वार्टरला केले तर हेडक्वार्टर वरून इथे येतोय आणि कॉम्प्युटरवर बसतो. हो अण्णा आमच्या गावकऱ्याची एक मागणी आहे, तुम्ही मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला निवेदन द्या, इथलं सगळं जे 7-12 उचलून दुसरीकडे टाका म्हणून. पूर्णच हो आमच्या गावकऱ्याची हीच त्यातले मागणी. 1-2 लोक चांगले आहेत. जे चांगले आहेत ते 1-2 लोक चांगले आहेत. जेवढ्यांचं ऑब्जेक्शन असेल तेवढं द्या, ते सगळे खाद्रावळ इथून काढून बाहेर फेकू. तुम्ही फक्त गृहमंत्री मुख्यमंत्र्याला एवढं गेल्या आणि पूर्ण काढू. 2 लोक चांगले आहेत, मला धनंजयने सांगितलेलं. हो ना. उलट ते 2 लोकांची जी मागणी केलेली आहे ती सोमवारपर्यंत होईल सुद्धा. कारण त्यांनी नाही तर तुम्हाला accept सांगतो केलं. चार्जशीट मुख्यमंत्र्यांनी ऍक्सेप्ट केली ही जी मागणी आहे. सरकारी वकिलाची सुद्धा ऑर्डर रेडी आहे, त्याचं काय प्रॉब्लेम नाही. चार्जशीट दाखल करायच्या आधी जो वकील जर मिळेल आपल्याला कमीत कमी पोलीस यंत्रणेला म्हणा CID म्हणा जे काय SIT आहे त्यांच्याबरोबर ते चर्चा करू शकतात किंवा विचारू शकतात. आता आपण जर एखादा प्रायव्हेट वकील लावला प्रायव्हेट वकिला ते काय माहिती देत नाही. CID यासाठी कुठं ह्याच्या नावाखाली कुठं गुटणीच्या नावाखाली सरकारी वकील त्याची माहिती घेऊ शकतो. आजपासून जर आपल्याला सरकारी वकील जर आपल्याला जर मिळाले तर जरा थोडं अजून चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर जर मिळाले तर ह्यांनी चार्जशीट मध्ये काय केलंय हे काय आपल्याला कळणार. त्या बाबतीत काय आहे ते मी धनंजयशी बोललेलो आहे, त्याच्या समोर बोलता येणार. याच्यामध्ये अण्णा बीड जिल्ह्यातून पुढे गेला नितीन बिक्कड म्हणून मुर्शिदपूरचा कार्यकर्ता, तोच त्यानं आणि ते रमेश घुले या दोघांना पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्याचा ह्याच्यात कार्यक्रम नितीन बिक्कडचं नाव नाही नाही टाकू. राहिले त्यात ते नितीन बिक्कड स्वतः मेन नितीन बिक्कड त्यानंच वाट main आहे. दाखवली त्याला ह्याच्यापुढे जायपर्यंत. मेन म्हणजे केव्हा आहे बघा नाही ज्यावेळेस वाशीतून आरोपी पळाले त्यावेळेस ह्यानं हे आरोपी पोच केले त्याच्या गाडीत. रमेश घुले ह्याच्यासाठी आंदोलन
आपलं ग्रामस्थांनी हे केलं होतं का? 25 तारखेला हे करणार आहे. 25 तारखेला 25 तारखेपासून म्हणून दादा आले आमरण होते, उपोषण त्यांनी सांगितलं की मला काय बोलताही नाही म्हणले, तुम्हाला करा किंवा नका करू, पण प्रश्न गंभीर असल्यामुळे मला याच्यात मीच आंदोलन तर करायचं त्याशिवाय बी आमच्या त्या मान्य- गोष्टीची मान्य- अंमलबजावणी आम्ही आता व्हायलाच पाहिजे. 73 दिवस वाट बघितली. नुसते मान्य करून बी उपयोग नाही. आंदोलन केलं की आरोपी घटते, आंदोलन प्रत्यक्ष केलं ह्या की गोष्टीची अंमलबजावणी झाली तरच काहीतरी होईल. पी.आय. महाजन सारखी चिल्लर गोष्टी जर आमच्या मागण्या त्यांच्या मान्य होत हातातलेच ना. नसल्या तर आणि त्याच्यातले PI महाजन फिर्याद न घेतल्यामुळे त्यांच्यावर 156(3) अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे. ते शासन करू शकतं, मग शासन नाही, कारवाई नाही, आपण कोर्टात दाखल करायला पाहिजे. गेले कोर्टात दाखल झाले कधी? झाले काल ते काय आपले पोकळे साहेब बोलले ना, 156 आता 175(3) झालं केले म्हणले दाखल. आता नाही नाही, अगोदर दाखल मागले अशोक सोनवणेनं बीडचं जो केलंय त्याच्या मार्फत दाखल केलं म्हणजे जे अट्रॉसिटी आपले मंगेश पोकळे कडे भेट ते म्हणले की त्यांच्याकडे ते कोणतरी शिंदे म्हणून वकील आहे का, त्या शिंदे वकिलानं म्हणले दाखल केलाय म्हणले. मीच म्हणले त्याच्यात त्यांना माहिती त्यांना जर नष्ट केलं दादा, त्यांना नष्ट केलं तर आपण करा ना. केलंय म्हणले. काल मंगेश पोकळे स्वतः म्हणले केलंय म्हणल्यानंतर आपण काल मी त्यांना बोललो, काल येत आलते का त्यावेळेस त्यांना तोच विषय म्हणला तर म्हणले केलंय म्हणले, कोर्टात दाखल केलेले म्हणले, ही अॅट्रॉसिटी ह्याच्यावर दाखल करण्यात येईल म्हणून म्हणले. अण्णा यात गांभीर्यानं ही जी पोलीस प्रशासनाला जी माणसं आहेत का तुम्ही सीएम साहेब बसून ते काम करायला. हे जे 2 लोक सोडून बाकीचे जे हे पिलावळ आहे याच्यात सगळे नावं आलेत का? हो आले त्याला. त्यांची नावं नाही नाव धनंजय नाही, त्याच्यात नावं नाहीत सगळे पोलीस स्टेशन मध्ये. हा पोलीस स्टेशन मध्ये जे सीसीटीव्ही मध्ये होते ते हे होते ते नाव ह्याच्यात नाही सगळे नाही. बरं मला व्हॉट्सअप करतो. हा व्हॉट्सअप तर मला पत्र द्यावं लागेल ना, हे सगळं इथून उपसा गबाळ हलवा. हा? अरे एवढ्या मागण्यात नाही जणांना, त्यातले फक्त समजा एक मागणी जर सोडलं ह्याच्यातली इथून हा ते आहे समजा सगळ्याच मागण्या नाही नाही, ते तात्काळ मागण्या मान्य म्हणजे अंमलबजावणी करण्यासारख्याच ना. ते फक्त एक जर त्याचे सोडली नाव आहे का तुझ्याकडे? नाव देतो. ती एवढी एक जर सोडली तर बाकीच्या तात्काळ अंमलबजावणी करण्यासारख्या सगळ्या मागण्या. अर्ध्या तासात मला व्हॉट्सअप देतो नाव. ते इनडायरेक्टली काट्याची कसरत करायला त्यांना वाचवण्यासाठी दाखवित नाही, ते इकडे खोटं दाखविते आणि इकडं जे काय करायचंय त्यांच्या प्रति, कारण ते स्वतःच गुन्हेगार असल्यामुळं गुन्हेगाराला वाचविणारच ना. हे आला की ते येतंय, स्वतःच गुन्हेगार स्वतः आहे. गुन्हेगार असल्यामुळे ती त्यांना नाही वाचवलं तर ही आड करायला लागली. त्याच्यामुळे त्यांना वाचवायला बघायला लागली. पहिले जे आरोपीला पथक नेमले होते शासनाने, पोलीस यंत्रणेने पथक जे नेमले होते अटक करण्यासाठी, आरोपी 6, 7, 8, 9 होते म्हणून पथक जे नेमले होते. आता एक आरोपी राहिला म्हणून एकच पथक ठेवलंय का काय ह्याची चौकशी करा. एकच पथक जर राहिलं ते आरोपी ह्यांना मरुस्तव बी सापडायचा नाही. पहिले जशी यंत्रणांची सक्रिय होते 6-7 पथक कुठे 3000 किलोमीटर फिरले, 4000 किलोमीटर फिरले, त्यावेळेस आरोपी अटक झाले. तसं आता एका आरोपीसाठी तेवढे पथकाची गरज नाही असं यांना वाटत असतं काय माहिती. कशाला पथक दिशाभूल करायला होते, सगळे परळीतच बसलेले होते. त्यामुळे नाही, पण त्यावेळेस म्हणजे जी काय 6-7 पथकाच्या नावाखाली पण 7 आरोपी 8 आरोपी नाही. काही पथकांनी LCB पकडले, पकडलेत. पण मग तेच म्हणून पण 6 आरोपी आता यांचं पथक आहे का नाही. पथकाने आता वाल्मिक कराडांना त्या दिवशी वाल्मिक कराड एक सरेंडर झालेला आहे. हो ना. विष्णू चाटे जवळपास सरेंडरच आहे. हो, सरेंडर 2 ते सोडता बाकीचे 6 आरोपी जे आहेत ते बी आहे गाड्या वाय भाषे उतारला म्हणून ते अटक झाली. वाय भाषे वाय भाषे सुद्धा यातला आरोपी आरोपीच आहे, पण ती नाही ना, त्यांना काहीच करणार नाही. बोलवलं, चौकशी केली, सोडून दिली. आल्यामुळे ते अटक झाली. नाही तर वाय भाषे वाय भाषे याच्यातला मेन, कारण वाय भाषेला यांना माहित होतं हे मेन सूत्रधार कोण? आर्थिक पुरवठा सगळ्या वाय भाषेचा धंदाच हा होता. काय मुकादमांना उचली द्यायचा आणि त्यात नाही दिलं की सुदर्शन गुलेला यांना पकडून आणायला लावायचं आणि कुठंतरी कोणतं तरी एरिया आहे तिथं ही घटना घडली का कोणती जागा आहे? टाकळीच्या एरियामध्ये, टाकळीच्या एरियात पाचंबा वस्ती पाचंबा वस्ती. पाचंबा वस्ती, हा, त्या वस्तीवर नेऊन माणसं बदलायचे. वस्तीमध्ये ती निर्मनुष्य जागा. पथक त्यांचे कार्यरत आहे का नाही तेवढी चौकशी करा. पथक नसलेला एक आरोपी 1 काय आणि 10 काय आरोपीचं जो आरोपी नाही सापडला शेवटचे आरोपी असं काहीतरी तयार झाला.
त्याचं त्यावेळेस काहीच रेकॉर्ड तयार केलं नाही. नाही करू द्या ना, हा. नाही करू द्या. हा तयार आहे, तयार आहे का? तयार आहे. मग कधी जायचं ह्याच्यात? आणि हे काय होतंय, आपण जसं सगळं गाव किंवा आपण सगळे पुढे येऊन हे केलं ना, त्या लोकांना एवढी भीती आहे की ते जर बाजाराला गेले, आता बी केसला ही घटना गेल्या वर्षीची, असं महाग इकडे इकडे बघते की कुणी आपल्याला धरतंय का, मारतंय का. नाही, पण ह्यांनी पुढे यायला पाहिजे. हा, ह्यांनी पुढे यायला पाहिजे. पण आता ह्यांची अडचण अशी झाली की तू म्हणला होता ना त्या दिवशी. हा, म्हणलं होतं आपण, पण त्याच्याकडे तो व्हिडिओ सापडा. त्याच्या दवाखान्यामध्ये जाऊन आरोपीनं त्याला दाबदडप केली की तू वाचलास ह्याच्यातच मोठे पण समज, नाही तर आता तुला मारून टाकतो ना आम्ही. तो व्हिडिओ नाही, पण त्याचे दवाखान्यातले पेपर वगैरे आहेत ते आपल्याला दाखवता येतील. समजा तो बोलायला तयार आहे, त्याला आज तयार करतो संध्याकाळपर्यंत. आज ना समोर येईल, आज संध्याकाळपर्यंत त्याला महाग लागून त्याला समोर आणतो. त्यांनी जी घटना घडली ती सांगू द्या, त्यांनी तीच शिकायत सांगू नाही द्या. करू द्या. हा. आणि तीच घटनेचे हा. FIR घेऊ द्या. आणि पेपर आहेत त्याचे, हो, दवाखान्यातले पेपर आहेत, लागले किती त्याला. असा पूर्ण असा खड्डा आहे, असा पूर्ण असं आहे सध्या. पूर्ण दांडा टाकलाय त्याच्या डोक्यात, मारले, हात आणि मोडले. तो हजर होता स्वतः. स्वतः मेन माणूस. मेन माणूस या तिथं घटनेचा main सिव्हिलला माणूस. आलेला आहे आणि म्हणतोय की वाचलाच त्याच्यात मोठे पण समज तुझे. स्वतः पोलीस स्वतः पोलीस नाही, आरोपी. आरोपी म्हणला तो, एक नंबर आरोपी. हा 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 हा. तो येऊन म्हणला इथं. तो येऊन म्हणलाय. ह्यांनी FIR करायला पाहिजे. आता हे FIR काय मग हे ही सगळं घटना निर्णय घडली घेतल्यावर म्हणून FIR साधा ही घेता येत घटना नाही. घडली म्हणून ही पुढे आली. अण्णा ह्यांचे जे नाही तर ठराविक असे कित्येक बाजूला प्रकार आहेत. बसलेले असायचे, त्या वायबशाच्या भावाला मारलेलं आहे, त्याची देखील असेच हाल आहेत. इथं आलेला तो हाताच झालं. म्हणलं आमच्याकडे काहीच नाही, पैसा नाही, पाणी नाही, हिंमत नाही, डेअरिंग होत नाही, काय करायचं. फक्त व्यथा सांगण्यासाठी आलते की आम्ही तुमच्या दुःखात सहभागी. नाही, पण ही त्याला करू, त्याला संध्याकाळपर्यंत तयार करू. त्याचं आपलं 4 दिवसापूर्वीच बोलणं बोलणं झालं. 4 दिवसापूर्वी आपण हे अल्पसंख्याक लोक आहेत. गरीब आहे, तो SC समाजाचा माणूस आहे. केली पाहिजे ना त्यांनी, पुढे येऊन केस केली पाहिजे. त्याच्यात महत्वाचं म्हणणं सगळ्यात गंभीर काय आहे, हा पोलीस स्टेशनला गेलेला आहे. हा. पोलीस स्टेशनहून हाकलून लावलाय. पोलीस स्टेशन मध्ये ह्या महाजननं बसवलेला आहे. त्यांचे असं सगळं रक्त गळतंय, रक्त गळतंय, तरी साईडला बसव. बादली भर रक्त गेलंय त्यात. 10-12 जण ह्यांचे असे होते की ही पोलीस स्टेशन त्यांना विचारल्याशिवाय कसलीच कारवाई करीत नव्हती. त्यांना ज्यावेळेस समजा एखाद्याची केस घ्या म्हणतील, त्याच वेळी ह्यांना केस घ्यायची. जर त्यांना सांगितलं ते केसच घेत नव्हते. विश्वास संपला ना, हे पोलीस नियंत्रणावर गोरगरीबाचा बिहा लागली तर काहीच नाही म्हणते, काय खरं नाही म्हणते. अशी माणसं झाली लोकांची, नकोच जायचं. त्यांची आधी तर जबाब हल्ला केलता. कृष्णा आरोपी, कृष्णा जे आंधळे आहे त्याच्या मित्र त्याचे मित्र आहेत जवळचे. आपल्या तरुणाईतला झाला. समज की कृष्णा आंधळे म्हणजे लय मोठा कुख्यात मुंड आहे. किंवा आज बी पोलिसाला चकमा देतो. पहिले बी 1.5 वर्ष त्यांनी पोलिसाला 307 करून चकमा दिला. अजून बी ह्यांना कशा झाली? बरोबर फिरवलं कुठं चकमा आहे, तो ऑफिस मध्ये बसतोय. पोलीस बरोबर फिरवतो. अजून बी फरार राहू शकतो. मग ह्यांचं जात आरोपी जर नाही धरला यांनी पोलीस प्रशासनाने किंवा SIT यादी, तर अजून यांचं मनोबल वाढायला ना बाकीच्यात. किंवा जर अटक करून मागे टाकला असता यांच्या बरोबर, तर हे 3 म्हणजे जे ह्याच्यावर जो पैशाचा वार झाला, वार झाला मोहितेवर, अशोक कोणत्यावर झालं? कृष्णा आंधळेचे येणार माझ्या मोहित्यांचे येणार. त्याचा वाढदिवस होता, वाढदिवसाचे थिएटर ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी त्या मोहित्यावर वार केली त्यांनी. हे जो आरोपी अटक झाला, तर आज मला जर अटक झाली तर माझ्या मागाशी बोलणार नाहीत ना. त्यांना वाटेल आपण मोठ्याला अटक केला, आपण काय बोलावं. तसं यांच्यात भीती राहील नाही. ह्यांना अजून वाटतं आमचा जे आरोपी आहे लय चॅप्टर आहे. पोलीस यंत्राची नाच टक्के व्हायला नाही ह्याच्यामध्ये. एक आरोपीला असा कोणता लय दावत खुर्च्या टोळीतला आहे का काय? कसं आहे अण्णा, तर आरोग्याला अपमान ती काही राहिलं नाही. फक्त एका समाजाचं काम करायचं, फक्त त्याच्यामध्ये त्यांना फार मोठे तर काही नाही. गोरगरीब बिहा लागले त्यांना, ते सुद्धा म्हणते त्यांचं काय होय ना एवढं गरीब उलट नाही, मोठे मोठे माणसं कोणी समोर येत नाही. पोलीस यंत्रणेने असले हे झाल्यामुळे विश्वास उडाला लोकांचा. हे सगळे इतर जे अधिकारी आहेत ह्यांना आणून बसविले असल्यामुळे सगळं ते म्हणतात तेच आहे. कारण दुसरा विषय नाही. काम राहायचं मागं राहते. पण आधी कृष्णा मुसक्यावळा असं शासनाला म्हणा. नाही आम्ही तर 25 तर बसणारच आहे. एखादा मेलं तर अजून मारत मेलं तर आम्ही उठणार नाही. पण ते कृष्णा आधी मुसक्यावळा त्यांच्या बाकीचे जे बी टीम म्हणतो दोन, बी टीम त्याच्यामुळेच जास्त सक्रिय व्हायला. त्याच्यामुळेच ना हे जे केसला आरोपी आल्यावर येतात सगळे टोळीनं, गाड्या घेऊन येतात. लोक कसले आहेत ते तुम्हाला अगोदर बी दाखवले असते. आता हे लोक जर आपल्या लोकांनी बघितले, ते भाकरी सुद्धा खायची नाहीत.
इतके डेंजर लोक आहेत ते. नुसते अधिकारी नेमून हे नाही जमणार. हे लोकांचा बंदोबस्त कोणी करायचा? हे केस सारख्या ठिकाणी भीती दाखवायला कशासाठी येतात लोक? ते लोक असले कशासाठी येतात केस मध्ये? बघा ते लोक, त्याची राहणीमान कसे, ते कुठले ते असले लोक जर केस मध्ये फिरले तर कोणत्या लेकरांना बाहेर निघू देते? पण पोलीस देऊन बसले नाही ना. काय करतात दादा? बघा ना, ते आहेत का जमिनीवरची वाटतील का असल्यासारखे? ते अशी टोळी नाही येते. आरोपी वगैरे यायचा म्हणलं की सगळी यंत्रणा येते. येईल का पुढे न्यायाच्या मागायला सर्वसामान्य माणूस कोणी, किंवा एखादी FIR करेल का? SP साहेबांना बदललं, त्यांनी त्यांचं काम केलं साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांना आपण मान्य करतो. पण खाली ह्यांना कोण रोखणार आहे? यंत्रणा इथली ह्यांचे मित्र आहेत सगळे. त्यांचे DYSP सहित सगळे बदलावं लागतं. नाही, ह्यांना शिक्षा भेटली पाहिजे आधी, ती बदली करून DYSP, ऍडिशनल SP, इथले हे खालची पिलावळ यादी द्या पोलीस. आम्ही म्हणतो की फोन करा. आरोपीचा फोन चालू विष्णू चाटेचा. मॅडमनी माझ्या समोर फोन करायचा नाही एकदा. फोन सुद्धा करू शकले नाही माझ्यासमोर. डायरेक्ट आम्ही आंदोलन केल्यावर टाकीवर दिसल्या त्या मॅडम मला 36 दिवसांनी. आरोपी पोलीस एकच घेतात आधी. पूर्ण त्यांना सगळं माहिती बरोबर होत. कोर्टात येत नाही. सगळं बरोबर करते. आता हे लय लवकर व्हायला पाहिजे, कारण वेळ असा निघून चालला का लय जवळ आलाय. आजच्या सोमवारी मंगळवार पर्यंत ह्याच्या नियुक्त्या झाल्या पाहिजे. ते 2 अधिकारी कुमावत साहेब, तर ह्या जिल्ह्याला काहीतरी जरब बसन. नाही तर तुम्ही ना आम्ही सपशेल अपयशी ठरू ह्याच्यात. तळमळ सगळे गावाची, लोकप्रतिनिधीची, सगळ्याची. पण आपल्या ह्या लोकांमुळे आपल्याला हे जिंकू देणार नाहीत. हे सराईत आहेत सगळे. आपण प्रामाणिक आहेत. सराईत आहेत. पैसा आहे, पाणी, काही करायची त्यांची तयारी कशी त्यांची. आपण मान्य नाही झाल्या, आम्ही 25 तारखेपासून कुणाचंच काय ऐकणार नाही. मागण्या मान्य नाही, अंमलबजावणी व्हायला पाहिजे. नुसते मान्य करून उपयोग नाही. चांगले तर आणि गृह खाता त्यांच्याकडे असल्यामुळे हे सगळं त्यांच्याच आकाराच्या मागण्या गृह खात्याच्या. बाहेरची बिट्टी मारू शकते. आरोपी काय लय नाही. एक बिल्डिंग मोरक्याचा दिला आरोपी ओळख काय पुढचा, बाकीची टिंबी त्याला जाऊ शकते. कुठली आंध्र, कर्नाटक, कुठली आणायची म्हणतो सक्रिय करायची. आरोपीला अटक करणं गरजेचं आहे. कारण ह्यांच्या कृष्ण आंधळे त्याचा सुद्धा मेन रोल आहे ना याचा. नाही, सगळ्यात सराईत तो यांना सापडत नाही म्हणजे तो सराईत आहे. आपल्या प्रकरणामध्ये असं मेन आहे ते. बाकीचे 5 आरोपी ते सुद्धा यांनीच तयार केले. त्याचा भरपूर दिवसापासून ह्याच्यावर आता त्याच्या मालकीचे ट्रक आहे. ट्रक नाही, स्कॉर्पिओ हे त्याच्या 4-5 4 व्हीलर गाड्या त्याच्या. मोटरसायकली म्हणजे मोटरसायकल 4 व्हीलर आहेत. ट्रॅक्टर, 4 व्हीलर, ट्रक, 5-6 गाड्या काय करायचे? मुकदम आहे. कायदा आहे. कायद्यामध्ये फरार आरोपीची प्रॉपर्टी सीज करावी लागते. त्याच्यामुळे त्यांनी सीज केली. पण त्यात मी वाचलं की ट्रक आहे, एक ट्रॅक्टर आहे, 2-3 मोटरसायकली आहे, पिकअप आहे 2, 4 व्हीलर आहे. एवढी मोठी संपत्ती त्यांनी गोळा कशी. आणि घर पत्र्याचं आहे. आणि घर 5 पत्र्याचं आहे. अक्षरशः पापा अण्णा रस्य पापा म्हणजे मी रस्य पापा फोन ते म्हणले त्यावेळेस म्हणले मी तिथं मुंबईवाडी जातो त्यावेळेस म्हणजे अक्षरशः पुढाचे घर होते म्हणले त्यांच्याकडे एवढं प्रॉपर्टी झाल्या. या सगळ्या समोर आहे ना कशा झाल्या. सुदर्शन बोले वायबाचे डॉक्टर तुमचा पैसे वाटायला मुकदम येतो. डॉक्टर कस काय तू जनावराचा आहे का माणसाचा? डॉक्टर मुकदम कशी करू? डॉक्टर त्याची बायको सरकारी वकील वरून मुद्दा म्हणण्याचा ते काढून टाकले. 10 वर्षापासून सरकारी वकील
आता इथं आमच्या एका पाहुण्याच्या त्या तरुणीच्या जामीन करतो म्हणून तिच्याकडून 1.5 परस हिरफडून घेतली. 1.5 परस त्या माणसाने. ती दादा ती विषय नाही ते आपलं हे नाही आपलं असं बाबा हे ना. बरं, चला 1 मिनिट, आम्ही गोविंदजी खाली बसूनच बोलावं. थोडं अलीकडे तुला काय बोलायचं धनंजय बोल, 2 शब्द. माईक हे ऑलरेडी चालू. नाही धनंजयला बोलू दे, मग मी बोल. नाही नाही ह्याच्यात आवाज असं डायरेक्ट सर्वांना येत. मोठ्यानं बोलतो. बोलू का? चालू तुमचं रेडी आहे का? नाही माईकची गरज नाही, माईकची गरज नाही, हे सगळे माईक आहेत. आमचा अण्णावर कसला म्हणजे सर्व गावाचा विश्वास आहे, सगळ्या गावाचा विश्वास आहे. अण्णा कोणाला भेटले काय घेतलं नाही आम्हाला. बोलू का? त्या दिवशी पण मस्साजोग वाशी यांनी सगळ्यांनी ग्रामस्थांनी मिटिंग घेतली. त्या दिवशी पण अण्णावर 100% विश्वास दाखवलेला, आजही अण्णावर 100% विश्वास आहे. आम्हाला आणखीन अण्णाकडून एवढी अपेक्षा आहे की हे प्रकरण आमचं शेवट लावेपर्यंत अण्णा आमच्या बरोबर राहतील आणि ह्याच्यात त्यांना जीव तोड प्रयत्न करतील, त्याची आम्हाला अण्णाच्या बाबतीत अपेक्षा आहे. तुमचं स्टार्ट करा, कोणाचं राहिलंय चालूच आहे. हे आत्ताच आलं सगळं. आपला मुख्य जो विषय आहे पहिल्यापासूनचा, पहिल्या 8 दिवसातल्या तपासाचा, त्या संदर्भात अण्णासोबत आम्ही चर्चा केली. चर्चा ह्यासाठी केली की त्यांनी जशात तसं जे प्रशासन आहे, जे मुख्यमंत्री साहेब आहेत आणि जी सगळी सिस्टीम आहे, SP साहेब असतील त्याच्यात, त्यांनी सगळं आम्ही जे दिलेलं आहे, जो पेपर दिलाय गावकऱ्यांनी, तो जशाला तसा अण्णांनी त्याचा आज पाठपुरावा करून सोमवारपर्यंत ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट पूर्ण कराव्यात असं गावकऱ्यांचं मत आहे आणि ते करणार आहेत. आणि आमचं पण तेच मत आहे. त्याच्यात सगळ्या चुका पोलीस यंत्रणेने केल्या आहेत म्हणून हा खून झालेला आहे. आम्ही हे वारंवार सांगतोय. आरोपी हे पोलिसांनी तयार केलेले आहेत. कृष्णा आंधळे हा फरार फक्त लोकांसाठी कागदोपत्री होता, परंतु तो एका राष्ट्रवादीच्या कार्यालयात सर्रास ती काळ्या कलरची जी गाडी होती, माझ्या भावाला ज्याच्यात अपहरण केलं, ती गाडी त्या ऑफिस समोर ठेवून हे त्या ऑफिसमध्ये सर्रास बसायचे. आणि हे फक्त आरोपी हे आमच्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी किंवा ह्या गोरगरीब लोकांसोबत ज्याच्यासोबत अन्याय केले त्याच्यासाठी हे आरोपी आहे. हे पोलिसांचे मित्र होते. त्यांचे सगळे CCTV फुटेज चेक केले तर हे आरोपी पोलिसांसोबत सर्रास वावर होता यांचा. हे गाडीवर फिरायचे, ऑफिसमध्ये बसायचे, यांचा चहा नाश्ते व्हायचं, जेवण व्हायचं. म्हणायचा भाग एकच आहे की यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. ज्या कृष्णा आंधळेला या पोलीस स्टेशननी सांभाळलं, त्या पोलीस स्टेशननी हे असं का केलं, हा एवढा गंभीर गुन्हा का केला, किंवा सगळ्यात मोठा विषय CID कडे जो तपास दिला, त्या CID कडे तपास दिल्यानंतर या केज पोलीस स्टेशननं इतकं निष्क्रिय काम का केलं. एकही पुरावा एक माणुसकीच्या नात्यानं DYSP असतील, जे कोणी तिथं अधिकारी असतील, त्यांनी द्यायचा प्रयत्न केला नाही. समाजातून सगळे पुरावे आले. दुर्दैव आहे ते अत्यंत. जर समाजानं काही पुरावे दिले नाही तर आरोपी निर्दोष सुटण्यासाठी यांची मदत दिसत होती. मला एवढंच बोलायचंय गावकऱ्यांच्या वतीनं की हे झालेला प्रकार आहे, हे आरोपीला वाचवण्यासाठी सगळी टीम पुढे आलेली आहे. जे स्वतःच आरोपी आहेत ते मुख्य आरोपीला वाचवण्याच्या भूमिकेत आहेत. हे थांबलं पाहिजे. आणि ज्या मागण्या आहेत आणि जे आंदोलन आहे त्यावर सगळे गावकरी आणि मी स्वतः पण ठाम आहे. सगळ्या आमच्या मागण्या ज्या रास्त आहेत त्या झाल्या पाहिजेत आमच्या मान्य, आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत. आम्हाला 25 तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे. आपण वारंवार ज्या 2 गोष्टी सांगताय की राजेश पाटील आणि प्रशांत महाजन त्यांचा सहभाग, जे जो आपण सांगताय की घटनेपूर्वी पण होता आणि घटनेनंतर काही गावकरी आरोप करतात की त्याचं काय नेमकं तुम्हाला? त्यांनी आज उत्तर दिलं पाहिजे. 6 तारखेला अॅट्रॉसिटी का केली नाही? अॅट्रॉसिटी 6 तारखेला केली असती तर हे आरोपी गजाआड झाले असते, यांना कायदा कळला असता, यांना प्रशासन कळलं असतं. हीच अॅट्रॉसिटी त्यांनी 12 तारखेला केली खून झाल्यावर. खुनाच्या अगोदर जर केली असती तर कायदा काय ह्यांना कळला असता आणि हा खून झाला नसता.
म्हणजे खऱ्या अर्थानं आरोपी हे आहेत. त्यांनी त्या आरोपीला पालन पोषण केल्यामुळं, हे यांना त्या आरोपीला अभय दिल्यामुळं ही घटना घडली. म्हणून मी वारंवार तीच गोष्ट म्हणतोय आणि म्हणत राहील, हेच खरे आरोपी आहेत. आपण मुख्यमंत्र्यांना भेटला होता आणि या संदर्भात आपण त्यांच्याकडे घटनेची माहिती सांगितली, त्यांच्या अधिकाऱ्यांबद्दल देखील तक्रार केली होती. त्यावर गृहमंत्र्याकडनं आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडनं काही कारवाई झाली काय सर? आता त्याच्यातल्या रिक्वायरमेंट ज्या राहिल्यात त्या आम्ही आज सांगितल्यात. SP साहेब बदललेत, ते प्रामाणिक आहेत, ते चांगलं काम करतात. इथं जॉईन झाल्यावर ते गावकऱ्यांशी संवाद साधायला आले, कुटुंबाला भेटले. परंतु जे खालचं जाळ आहे सगळं चुकीचं आहे. चांगल्या अधिकाऱ्यांना चांगलंच म्हणतंय गाव, मी पण चांगलं म्हणतो. ज्यांचं काम चांगलं त्यांना आम्ही कधी म्हणणार नाही की तुमचं काम चांगलं नाही. पण आरोपी सोबत ज्याची हातमिळवणी झालेली आहे, जे लाभार्थी आहेत, ज्यांनी त्यांच्याकडून काहीतरी फायदा करून घेतलेला आहे, त्या आरोपीच्या बाजूने त्यांना कुठंतरी बदललं पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, हे मी आता पण सांगतोय. पण यामध्ये जो तपास आहे तो जर CID करत असेल, SIT करत असेल, किंवा जर ज्युडिशियल कमिटी करत असेल तर मग पोलिसांचा पार्ट आहे. ग्राउंड लेवलला तुमची जे तुम्हाला जे सरकारनं तुम्हाला जे अधिकार दिलेत, जे तुम्ही डिपार्टमेंट आहेत, त्याचं का असं हे नाही, एवढंच काम नाही त्याचं की तुमचं कुठली तरी जिम्मेदारी झटकली आणि तुमचं काम संपलं. तुम्हाला काही विटनेस मिळतात का, त्या आरोपींना शिक्षा कशी होईल, यासाठी तुम्ही माणूस म्हणून करू शकतात. आणि ते कुठलंही केलेलं नाही. ह्यांनी इतक्या लवकरात लवकर तपास झटकून टाकला. मग मला सांगा, जे बाकीचे CCTV फुटेज वगैरे समाजातून जनतेतून आलेत, ते जे नष्ट झाले असते तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार होतं? हे घेणार होते का? आणि अजूनही जे काही पुरावे नष्ट होणार आहेत त्याची जिम्मेदारी पूर्ण DYSP साहेब आणि केज पोलीस स्टेशन जे पूर्वीचं होतं त्यांचे असणार आहे, ते आम्ही खात्रीने सांगतो. तुम्ही समाधानी आहात? म्हणजे एकतर काल मनोज जरांगे पाटील आले होते, त्यांनी तुमच्याशी चर्चा केली. आज स्वतः सुरेश धस आलेत, ते तुमच्याशी चर्चा करतायत. त्या सगळ्या कारवाई होऊस तर कोणी समाधानी होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा प्रश्न वारंवार आहे की तुम्ही समाधानी आहात का? हे सगळं जे चाललंय ते कारवाई चालल्यात. ह्याच्यातून आरोपीला ज्या दिवशी फाशी होईल त्या दिवशी आम्ही कॉन्फरन्स घेऊन सांगू की आम्ही ह्याच्यावर समाधानी आहेत का नाही. कारण आरोपीला आतापर्यंत कुठलाही अभय नाही, गुरमीत आहेत. आरोपी आल्यानंतर त्यांचे समर्थक तिथे येतात, त्यांचं मनोबल वाढवतात, आमच्या कुटुंबाला, गावाला एक भीती कशी निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून आम्ही कुठल्याही गोष्टीवर समाधानी नाहीत. ही कारवाई आहे चालू, त्या कारवाईवर आम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे. आमचा विश्वास कुठं तुटला नाही पाहिजे आणि ह्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका झाली त्यांच्यावरती. आज गावकरी म्हणून आणि ग्रामस्थ म्हणून आपली काय भूमिका आहे या बाबतीत? आमची भूमिका एक आहे, आम्ही जे दिलंय अण्णांकडं, आमदार साहेबांकडे आम्ही ज्या मागण्या दिल्यात त्याच्या जशात तशा आल्या, त्याला गावकऱ्यांनी ऍक्सेप्ट केलं तर आम्हाला बाकीच्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही. आम्हाला आरोपींना फाशी झाली की आम्ही तुम्ही काय करायलात ह्याच्यावर आम्ही तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य किंवा तुम्ही जे निर्णय घेतात त्याच्यामध्ये आमचं गाव किंवा ते त्याच्यात आम्ही विचारणार नाहीत. आम्हाला ह्या आरोपींना उद्या फाशी द्या, आमच्या बाकीच्या म्हणजे चर्चा करण्याची किंवा त्याच्यावर आमच्या मिटिंग घ्यायची आमची गरजच नाही. आम्हाला फक्त न्याय भेटला पाहिजे. न्यायाच्या भूमिकेत ते आहेत पहिल्या दिवसापासून आणि सगळेच आहेत. लोकप्रतिनिधी आहेत, मनोज दादा आहेत. मनोज दादा येत नव्हते तर आपला हे आज बसलेलो आपण बसू सुद्धा शकलो नसतो. कारण का FIRच नसतं तर अण्णांनी काही केलं नसतं, आम्ही काही करू शकलो नसतो. गावकरी किती मोठं आंदोलन केलं तरी काही करू शकले नसते. म्हणून ह्याच्यामध्ये सगळे जे लोक आहेत समाजातले त्यांची सगळ्याची महत्वाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतूनच आपण पुढे जात आहेत. ह्याच्यात एकच झालं पाहिजे, आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि हे सगळे सह आरोपी, ही सगळी टोळी, हे जाळमुळं हे सगळं उकळून टाकलं पाहिजे. ती जिम्मेदारी प्रशासनाचा एक भाग आहेत अण्णा, आणि अण्णांनी ते पाऊल उचललंय आणि आम्ही त्यांना आज पण विनंती केली की यांना कसं कठोर शासन होईल, यांना कशी कठोर कारवाई होईल ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा. आम्हाला आमची तुमच्याकडे हीच मागणी आहे. अण्णा आपण थोडंसं हे पहा, सुरुवातीला देशमुख कुटुंबीय आणि मसा जोकर, मला वाटतं मीडियाने आता पाहिलं की संपूर्ण ग्रामस्थांनी वर हात करून या ठिकाणी माझ्यावरती विश्वास व्यक्त केलेला आहे. आणि याच्यामध्ये आता प्रमुख मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये PI महाजन, PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करणं ही एक पहिली मागणी आहे. त्याच्यानंतर आता आम्ही 4 दिवसापूर्वी मला वाटतं धनंजय आम्ही बसलो होतो
आणि त्याच्यामध्ये सायबर सेलचे 2 तज्ज्ञ ज्यांची आवश्यकता आहे या सगळ्या बाबीसाठी, हे 2 तज्ज्ञ लोकांची SIT मध्ये नियुक्ती व्हावी. आणि ती बाब ज्या ठिकाणी मी कानावर घालायची ते घातली, त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेली. बहुतेक सोमवारपर्यंत ती ऑर्डर सुद्धा त्या ठिकाणी येईल, कारण याच्यात कुणाचे फोन कोणाला झालेले अगोदरचे सुद्धा. माझं म्हणणं आहे की 6 तारखेची घटना, 9 तारखेची घटना एवढ्या पुरते मर्यादित न ठेवता मागील 2 महिन्यापासून पहिली जी केस झालेली आहे, एक शिंदे नावाचे अधिकारी उचलून नेले होते ना, त्यांनी पण फिर्याद दिली होती, पाथर्डीपाशी पकडलेले होते. त्यावेळेस पासूनचे CDR तपासले पाहिजे. त्यासाठी सायबर सेलचे जे 2 अधिकारी आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली शासनाला, ते झाले पाहिजे. आणि सर्वात गंभीर घटना इथं मस्साजोगला आल्याच्या नंतर या ठिकाणी ही पुढे येते की महाजन हे बीडला आहे अटॅच केलेला, तो तिथून येऊन केज पोलीस स्टेशनच्या लॅपटॉपवरती बसतो. कसं काय बसतो, काय संबंध? सहआरोपी म्हणून महाजन आणि पाटील, राजेश पाटील या दोघांची या ठिकाणी तात्काळ कारवाई व्हावी. फरार आरोपी कृष्णा आंधळे हा तात्काळ अटक होणं गरजेचं आहे, कारण हा आंधळे हा फार शातीर आहे. आणि आंधळेचे बगल बच्चे जर एका मोहितेच्या तिथं 307 करू शकतात, तर उद्याच्याला हे आरोपी ज्यावेळेस तारखेला येत आहेत, वाल्मिक कराडसह बाकीचे सगळे सुदर्शन घुले, चाटे हे आरोपी आल्याच्या नंतर एकदम मानेच्या खाली केसापर्यंतचे मोठमोठाले बूट घातलेले अत्यंत चित्रविचित्र दिसणारे लोक इथं कसं काय येतात, यांचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहे. म्हणून इथं जे आहे हे कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे. वाशी पोलीस स्टेशनचे रमेश घुले, मला वाटतं रमेश घुले, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते, गोरख फड, दत्ता बिक्कड हेड कॉन्स्टेबल यांचे CDR तपास करून यांना सुद्धा सहआरोपी करावा अशी मस्साजोगकरांची या ठिकाणी मागणी आहे. त्याच्यानंतर आरोपींना फरार होण्यास मदत करणे, डॉक्टर संभाजी वायबासे दाम्पत्य, पती आणि पत्नी हे दोघंही, मला वाटतं पैसे पाठवले त्याच्या बायकोला, त्यांच्या मिसेसने मला वाटतं ऑन रेकॉर्ड पैसे पाठवले. आणि ह्या सरकारी वकील होत्या, बालाजी तांदळे कोरेगाव उर्फ महाराज का काहीतरी म्हणतात, हाच ना, संजय केदार याला महाराज म्हणायचं. सारंग आंधळेवाडी यांची चौकशी करून हे पण सहआरोपी. मला वाटतं हे पत्र धनंजयला माहिती आहे, हे SITला पत्र मी माझ्या स्वतःच्या सहीनं दिलेलं आहे. वायबासे आणि यांच्या बाबतीतलं रेकॉर्डवरती मी हे पत्र त्या ठिकाणी दिलंय. शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ही मागणी पण रास्त आहे. त्याची नियुक्ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये काय अडचण आहे किंवा का थांबलेली याच्या बाबतीत सगळ्या ग्रामस्थांच्या पुढं नाही, परंतु धनंजयला मी ही बाब सांगितलेली आहे. जलद गती न्यायालयात 100% होणार आहे. हे फास्ट ट्रॅकवरतीच या केसचा, कारण आता या केसचा तपास सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. चार्जशीट दाखल, फक्त आता चार्जशीट दाखल करण्यापूर्वी मस्साजोगकरांनी ह्या ज्या 8 मागण्या मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये 7वी सदरील घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचे पार्थिव बोरगाव शिवारून
शिवारातून उचलल्यानंतर ते शासकीय रुग्णालय केजकडे घेऊन जाणे अपेक्षित असताना PSI राजेश पाटील यांनी ही गाडी कळंबच्या दिशेने वळवली. तर ती सुद्धा आमच्या ग्रामस्थांनीच पाहिलेली आहे. आता इथं कोणीतरी होतं जे पाठीमागच्या गाडीत होते याची चौकशी, कारण मागची गाडी बघितल्यावर त्यांनी गाडी वळवली. तर म्हणजे मग हा जो पाटील आहे हा क्लिअर कट आरोपी आहे त्यातला. आतापर्यंत हा आतमध्ये जायलाच पाहिजे होता, तो गेलेला नाही. त्याची पण चौकशी होणं गरजेचं आहे. आणि कारण आतापर्यंत फोकस जो होतोय, जो मेन रोल आहे, मेन रोल ह्या 8-9 लोकांचा, 9 आरोपी आतापर्यंत संतोष देशमुखांच्या खुनामध्ये 302 मध्ये आले. एक 10वा जो आहे तो आलेला नाही. त्याचा रोल फक्त खंडणी आणि इतर याच्यामध्ये आहे. वाल्मिक कराडसह बाकीचे 9 लोक 302 मध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आणि माझं मत आहे नितीन बक्कड, तर मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की ग्रामस्थांची नाही तर माझीच मागणी आहे की नितीन बिक्कड, कारण ह्या सगळ्या प्रक्रियेला कारण हाच नितीन बिक्कड आहे, यांनी धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक केलेली. याच नितीन बिक्कडनी तांबोळी आणि शुक्ला यांना घेऊन जाऊन निवासस्थानी सुद्धा बैठक केलेली, शासकीय निवासस्थानी. मग हा आरोपी कस काय होत नाही? आणि परत आरोपी ज्यावेळेस इथून गेले वाशीवरून आरोपी फरार करण्यामध्ये सुद्धा नितीन बिक्कडचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे. म्हणून हे 7-8 पैकी मला वाटतं 1-2 मागण्या ह्या क्लिअर कट झालेल्या आहेत. अंतिम म्हणजे उज्ज्वल निकम एक आणि जलद गती न्यायालयाचा तो निर्णय झालेला आहे. म्हणजे 6 मागण्या ज्या राहिलेल्या आहेत या मागण्या आणि 2 सायबर सेलचे अधिकारी ही 7वी मागणी. त्या 7व्या मागणीमध्ये लवकरात लवकर, कारण आता 25 तारीख जवळ आलेली, सोमवारी आले ना ते, सोमवारी जर त्यांची ऑर्डर आली तर मत्स्योद्योगकरांचा याच्यावरती विश्वास अधिक दृढ होईल. विश्वास आहेच, गैरविश्वास नाही. परंतु या आरोपींच्या बाबतीत काय करावं? हे सह-आरोपी करावेत का? तर हे सह-आरोपी करावेत असे सगळ्यांची मागणी आहे. हे लोक सह-आरोपी झाले पाहिजेत आणि ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावरती मी त्या ठिकाणी घालणार आहे. आणि एक रेकॉर्ड धनंजय देशमुख अँड सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलंय. आणि जवळपास 13 मागण्या जेल प्रशासनाच्या संबंधित या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या अतिशय गंभीर आहेत आणि ह्या CCTV मध्ये कैद आहेत. सगळ्याच्या सगळ्या मागण्या तर जेल प्रशासनाकडून सुद्धा याची स्वतंत्र चौकशी व्हावी. आणि जे कोणी मदत करणारे आहेत यांना, आरोपींना, हे सगळेचे सगळे जेल प्रशासनामधले लोक निलंबित झाले पाहिजे किंवा ते इथं राहिले नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची बाब, जरी SP बदललेले असले तर हेड माणूस बदललाय, पण खालची यंत्रणा जी आहे ती, माझं मत आहे की हे फक्त केज पुरतच नाही. केज पोलीस स्टेशन, अंबाजोगाई पोलीस स्टेशन, DYSPच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन, ॲडिशनल SP तिरकेंच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन म्हणजे केज, युसुफ वडगाव, त्याच्यानंतर अंबाजोगाई, बारदापूर, परळीतले 2 ग्रामीण आणि परळी शहर, संभाजीनगर आणि शिरसाळा, एवढ्या पोलीस स्टेशन मधलं जे खालचं पोलीस दल आहे हे पोलीस दल 100% आका आणि त्यांच्याच सहकार्यानं आतापर्यंत चालत होतं. एकटे SP बदलून उपयोग होणार नाही. हे लोक अजूनही राजरोसपणे, बिनदिक्कतपणे आरोपींना मदत कशी होईल अशा पद्धतीचे
प्रयत्न सगळ्याच बाबतीत करतायत. तुम्ही बघा संतोष दादाच्या तरी बाबतीमध्ये फास्ट ट्रॅकवरती म्हणजे बऱ्याच स्पीडली काही घटना घडलेल्या आहे. तो महादेव मुंडे 16 महिने झाले. अजून एक केस मला धनंजयनी इथं दाखवली, मी त्याचं नाव आणि ते सांगणार नाही, पण त्या माणसाला तर मारलं तर मारलं, त्याच्या घरात त्याच्या बायको समोर उचलून नेलंय, मारलं, पोलीस स्टेशनला आणलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जो आरोपी आहे मेन यातला, त्या मेन आरोपीने धमकी दिली महाजनच्या समोर, इथं थांबायचं नाही, निघून जायचं. किती खतरनाक आहे. आणि मला वाटतं 4 दिवसापूर्वी आमचं ह्या केसच्या बाबतीत बोलणं झालंय धनंजयचं माझं आणि खेंडकर, आम्ही दोघं तिघच बसलेलो होतो. तर त्या माणसा तो व्यक्ती, आता मी पोलीस स्टेशनला पण जाणार आहे, नवीन राजेश पाटील कोण आले, वैभव पाटील. राजेश पाटील तर कल्याणच करणारा होता. ते वैभव पाटील चांगले अधिकारी आहेत, त्यांना जाऊन भेटणार आहे की हा जो माणूस आहे हे संतोष अण्णाच्या अगोदरची केस आहे. किती 1 वर्षाची केस आहे, पण ती केस फार भयानक आहे. पोलीस स्टेशनला येऊन पोलीस स्टेशन मध्ये मेन माणूस आलाय आणि त्यांनी त्याला सांगितलं इथं केस दाखल करू नको, उठ येतो. कुणाच्या समोर, महाजन समोर आहे. तिथं इतका भयानक जर महाजन असेल तर हा महाजन आतापर्यंत राहिलाच कस काय, राहायला नाही पाहिजे. ती सुद्धा 307 आणि त्याही पेक्षा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे. तो जर गुन्हा दाखल करायला धनंजय म्हणतोय की ते माणूस येईल, जवळच्याच गावचा आहे, तो माणूस पुढे आला तर त्याचाही गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हे 5-6 मागण्या मी अजिबात असं मानणार नाही मासजोगकरांना की तुम्ही उपोषणाला बसू नका, अन्न त्याग करू नका, कारण क्लेशकारक ते उपोषण करतायत. परंतु तत्पूर्वीच याच्या बाबतीमध्ये मी 100% राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन कानावर घालून, म्हणजे बहुतेक वेळ प्रसंगी रविवारी मी नागपूरला सुद्धा जाईल, जे उद्या जर ते नागपूरला असतील तर नागपूरला जाईल, आणि सोमवारी जर मुंबईला मिळाली वेळ तर मुंबईला जाऊन या म्हणजे सायबर सेल आणि या 7 मागण्या, 6च्या ऐवजी 7वी मागणी एक वाढली ना, या 7 मागण्यांच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी बोलेल. कारण ह्या पेपरमध्ये दिलेला 6 आणि ही 7वी मागणी या बाबतीमध्ये, आणि ती 8वी मागणी म्हणजे सायबर सेल, या 8च्या 8 मागण्यांच्या बाबतीत तात्काळ कारवाई जर झाली तर मासाजोगकरांना अन्नत्याग करण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि मी आता जे म्हणलं, अंबाजोगाई ॲडिशनल SP च्या अंडरचे जेवढे पोलीस स्टेशन आहेत इथे ऑब्जेक्शनेबल, अहो ते कुमावत साहेब होते ना, त्यांना सुद्धा नीटनाटकं काम काही लोक करून देत नव्हते, त्यांना सुद्धा मिसगाईड करायचे. आणि इथं आणताना सुद्धा कुमावत सारखाच अधिकारी ॲडिशनल म्हणून अंबाजोगाईला पाहिजे. जर ते पूर्वी DYSP होते त्यावेळेस बऱ्यापैकी मला वाटतं या परिसरामध्ये दहशत बसली होती आणि चांगली दहशत त्यांनी बसवली होती. तर ती सुद्धा एक विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे की ॲडिशनल SP म्हणून कुमावत साहेबांना या ठिकाणी आणावं. कुमावतच ना, संतोष कुमावत, पंकज कुमावत साहेबांना ॲडिशनल SP म्हणून. कारण बीड जिल्ह्याला एकटं SP चांगला येऊन उपयोग नाही. SP चांगलं आहे, त्यांनी बिचारे प्रयत्नही चांगलं करतायत, सगळीकडे वाच आहे. परंतु अजून सुद्धा तुम्ही बघा ना, ती ह्याची जी कोणती नाही 15 महिने झालं ते 15 संचालक, नाही महादेव मुंडेचं तर झालंच, पण ते राजस्थानी मल्टीस्टेटचे
15-16 महिने झालं गुन्हा दाखल झालेला आहे. एक सुद्धा संचालक अजून अटक नाही. मग आता माणसांनी जगायचं कसं मला सांगा. 15 संचालक बिनदिक्कतपणे आजही महाराष्ट्रात फिरतायत आणि 300 कोटी रुपयाला बुडलंय. मला वाटतं केस तालुक्यात सुद्धा एखादी शाखा होते का ते होते ना, ही होती. त्याच्यामुळं 15-15 महिने 16-16 महिने आणि ह्या कृष्ण आंधळीची सुद्धा तशीच हिंमत होती ना. आतापर्यंत सरेंडर व्हायला पाहिजे. पोलिसने का त्याचं घरदार उचलून आणलं नाही, बसवायला टॉर्चर करायला पाहिजे ना. जसं आमच्या सगळ्या लोकांना संतोष देशमुख हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या मनाला लागलेली केस आहे. हसरा चेहरा आणि एकंदरीत मला वाटतं त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये कोणाला सुद्धा, त्यांच्या सौभाग्यवतीला सुद्धा, तुझ्या आईला सुद्धा शब्द वापरला नसेल. गावात सुद्धा कधी कोणाला वापरला नसेल. इतका सुंदर माणूस तुम्ही आमचा हिरावून घेतला आणि हिरावून घेतल्यामुळे हे सगळ्यांना चटका लागलेला आहे. त्याच्यामुळं या लोकांच्या वरती कसल्याही परिस्थितीत ऍक्शन झाली पाहिजे. मी तातडीनं उद्या म्हणलं तर उद्या CM साहेबांकडे जाईल, या बाबतीमध्ये पत्र लिहिल आणि धनंजयनी खालची जी पिलावळ आहे, जी पिलावळ आजही त्यांना मदत करते असं धनंजयचं मत आहे, ती पिलावळ सुद्धा सगळी इथून उचलावी अशा प्रकारची विनंती मी मुख्यमंत्री महोदयांना करतो. तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात, ठाम राहा. परंतु मी तोपर्यंतच यातल्या काही गोष्टी, जवळजवळ 100% गोष्टी जर हे आपण मंजूर केल्या किंवा मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मकता दाखवली तर 25 तारखेपासून तुम्ही बसू नका. कारण अन्नत्याग एक क्लेशकारक हे आहे, फार क्लेशकारक होतं. ते सोपी गोष्ट नाही. अनेक लोक, कारण गावच बसणार आहे अख्खं, त्यात काही लोकांची शुगर आहे, BP आहे, अनेक वय झाल्याच्या नंतर परिणाम होतात. म्हणून तेवढी एक विनंती आहे की जर समजा मुख्यमंत्री म्हणाले एक 4-5 दिवस थोडासा अवधी द्या तरच त्या तारखेत बदल करा, अन्यथा बदल करू नका. तुम्ही तुमच्या ठामवर आणि तुम्ही ज्यावेळेस बसाल, जर बसले तर पुन्हा सजोकारांना पुन्हा भेटायला सुद्धा आम्ही या ठिकाणी येऊ, परंतु यातली कारवाई करून येऊ. तसं बिगर कारवाईच्या इथं येणार नाही. मुख्यमंत्री महाजन कसा आरोपी आहे, महाजन कसा दुसरे थोडं जरा पर्सनली सांगतो. हो, माझं काय नाही. 15 मिनिटात ते बाहेर पडला होता, गाडी घेऊन, डपडी गाडी घेऊन बाहेर पडला, नुसता टोल नाकावर त्यांनी टाइमपास करा. मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लीन चिट दिली आहे. यापूर्वी सुद्धा मतदारांनी एक आंदोलन उभं केलं होतं आणि त्याचे परिणाम आपण बघितले की अंतर्गत कारवाई करावी लागली. ते आंदोलन उद्रेक झाला, त्याच्यासाठी पण अडचण निर्माण झाली. पण या आंदोलनामध्ये स्वतः धनंजय देशमुख अथवा संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी होत आहे. काय वाटतं की एक घटना जी विदारक होती, जी महाराष्ट्रानं बघितली, पण पीडित कुटुंबाला यासाठी आंदोलन करावं लागतंय आणि तेही अगदी काही दिवसावर. नाही, पहिल्या दिवशी जे आंदोलन झालं फर्स्ट डेला, ते म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी झालं. बराच कालावधी झाला त्याच्यामध्ये, कारण रोष प्रचंड होता ना. धनंजय तो ऑटोमॅटिकली आला, परंतु आता सुद्धा नाही. हे जे मागणे आलेले आहेत याच्यावरती सुरुवातीला मी सुद्धा कन्फ्यूज होतो काही बाबतीत की बाबा हे जे सहआरोपी करायचे, या सहआरोपीमुळं मेन आरोपींना सवलत मिळू नये याच्यावरती विचार करावा लागणार आहे. थोडंसं सरकारी वकिलाची आणि जे सर्वोच्च वकील आहे त्यांच्याशी सुद्धा चर्चा करावी लागेल. तर ती चर्चा सुद्धा मी 2 दिवसामध्ये करून घेतो. कारण वाट मोकळी होऊ नये हा सुद्धा त्यातला आमचा हेतू आहे. जेल प्रशासनाच्या संदर्भामधले काही 13 मागण्यांचा उल्लेख केला होता. नेमकं काय काय आरोप आहेत आणि काय काय घडलंय जेलमध्ये, काय काय घडतं? जेलमध्ये यांना VIP ट्रीटमेंट मिळते अशा प्रकारचे याच्यामध्ये 13 मागण्या आणि त्याचे CCTV सह पुरावे दिलेत. वाल्मिकरांना चहा कोण आणून देते, जेवण कोण आणून देते, काही लोकांना मटण कसं पोहोचलं, मटण आहे ना
मटण सुद्धा पोहोच केलं जात आहे, अशा प्रकारचे पुरावे. आणि हे काय असे तसे नाही, पुराव्याचं आहे. बॅग कोणी उचलतंय, म्हणजे बॅग, मोठी बॅग कोण नेऊन देत आहे? जेलमध्ये मोठी बॅग थोडीच नेऊन दिली जाते. म्हणजे बॅग मधल्या तुम्हाला सवलती ज्या आहेत, सवलती VIP सवलती देण्यात येत आहेत आणि त्याचे CCTV मध्ये बंदिस्त झालेले. आणि जे कर्मचारी याच्या जबाबदार असतील ते सर्वचे सर्व सस्पेंड करावे, ही ग्रामस्थांची मागणी आहे. ती सुद्धा मागणी मी माझ्या लेटर पॅडवर देणार आहे. आणि याच्यात एवढंच नम्रपणे मीडियाला सुद्धा सांगतो की मी फक्त मीडिया समोर बोलत नाही, याची प्रत्येक बाब, आणि हे मला वाटतं धनंजयला सुद्धा माहिती आहे, यातली प्रत्येक बाब मी रेकॉर्डवरती आणतोय. आणि ते बी असं तसं नाही, इकडे याच्या त्याच्या लेटर पॅडवर नाही, माझ्या स्वतःच्या लेटर पॅडवर वरती रेकॉर्डवरती आणतो आणि सगळ्या बाबी आणतो. ओके, हे कोणाचं आहे सुरेश? आता याच्या व्यतिरिक्त काय? इथे नको राजकीय. मग तुम्ही केस मध्ये विचारा किंवा महादेव मुंडेंना भेटायला जाणार, त्यांच्या कुटुंबाला पण भेटायला जाणार.